नगरपालिका हद्दीतील शंकर मंदिर तलाव येथे पाताळगंगा नदीमधून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमध्ये गगनगिरी मठाच्या बाजूला असणाऱ्या जलवाहिनीत विरेश्वर व लेक व्ह्यू बिल्डिंगच्या मागील बाजूने येणारे दूषित पाणी व सांडपाणी हे जलवाहिनीत गळती असल्याने त्या जलवाहिनीद्वारे विरेश्वर मंदिर तलावात दूषित पाणी येत आहे। या संदर्भात संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रशासनास वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे। खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार व पाणी पुरवठा विभागाचे भोईर यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या स्टाफ सोबत सदर स्थळी पाहणी करून मार्ग काढण्यास सांगितले आहे। याशिवाय सदर सांडपाणी हे पाताळगंगा नदीत सोडत असल्याने पाणी प्रदूषित होत आहे। संपूर्ण शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गळती असल्याने सांडपाण्याची भेसळ होऊन नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा झाल्याने आरोग्य समस्या निर्माण झाली आहे। संबंधित समस्या त्वरित दूर करावी व नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या समस्यांचे निराकरण न केल्यास नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने उग्र आंदोलन करण्याची भूमिका यावेळी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आली आहे। नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रशासनाचे काम असून सदर सांडपाणी मिश्रित पाणी जलवाहिनीतून येणे ही गंभीर बाब आहे। प्रशासनाने त्वरित गळती बंद करण्यासाठी ठोस पावले उचलावीत व पाताळगंगा नदीत थेट सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करून सदर सांडपाणी नदीत न सोडण्यासाठी मोहीम राबवावी असे प्रतिपादन खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर शेखर जांभळे व किशोर साळुंके यांनी केले आहे। आपण आहोत गगनगिरी मंदिराच्या आसपास। या ठिकाणी आपण बघतोय की नाल्यामधनं पाणी आलेलं आहे आणि पिण्याची जी आपली लाईन आहे त्याच्यामध्ये पण ते पाणी जात आहे। म्हणजे अख्खं संपूर्ण शहर जे आहे हे दूषित पाणी पितंय असं म्हणायला काही हरकत नाही। या ठिकाणी आम्ही नगरपालिकेला वारंवार विनंती केलेली आहे, आता पण विनंती करत आहोत की हे जे सांडपाणी सोडलेलं आहे, जे घाण पाणी सोडलेलं आहे याची वेगळी व्यवस्था असावी, कारण हे पाणी जे आहे नदीला जात आहे। एमपीसीबीने पण याच्यामध्ये कारवाई करणं आवश्यक आहे, कारण नदी पण त्यांनी प्रदूषित होते। तर आमची प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या पाण्याची व्यवस्था लावी व खोपोलीकरांना चांगलं पाणी मिळेल, त्यामुळे कोणी आजारी पडणार नाही याची दक्षता घ्यावी। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।